मॉम तुला 100 वर्ष आयुष्य तुझ्याकडेच येणार होतो ना. अंशू काय झालं? अगं शेळकेचा फोन आला होता. एक न्यूज आहे. काय केलं अंशू तू? अंशू मी तुला सांगत मी तुला मॉम माझं ऐक तरी. बोल. अगं आपल्या आनंददादांना पैशांची गरज आहे. ते पण 25-30 लाख आणि अरेंज होत नाहीये मॉम. 25-30 लाख आनंदला गरज आहे. अंशू हीच संधी आहे आपल्याकडे आणि आता ती संधी आपण वाया घालवायची नाही. यस मॉम. बरं वाटतंय. खूप दिवसापासूनचा स्ट्रेस होता, पण अधिरा आता हसत हसत सासरी गेली, त्यामुळे खरंच छान वाटतंय. आय होप रोहन आणि अधिरा त्यांच्या झालेल्या चुकांमधनं काहीतरी शिकले असतील. शेवटी लग्न म्हणजे काय वेगळं असतं. एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांना प्रोटेक्ट करणं, असंच ना. आणि एकदा लग्न झालं ना की मग ते टिकवलं पण पाहिजे. काय काय नाही. त्याने आलं लक्षात. मी लग्नाबद्दल बोलणं तुम्हाला आयरनी वाटत असेल ना. अहो मी कुठे असं काही बोलले. हा कोण मुळात लग्न या विषयावर बोलणारा नाही का, असंच वाटत असेल तुम्हाला. अहो एक लक्षात घ्या, मुळात मी आपल्याबद्दल बोलतच नाहीये, मी या मुलांबद्दल बोलतोय. नाही आणि नसेल वाटत ना त्यांना आदर्श आपण म्हणजे आपलं जे काय आहे नातं ते त्यांनी आपल्याकडे बघूच नाही. त्यांनी निकिता आणि आनंदकडे बघावं. किती आदर्श कुटुंब आहे, किती छान आहेत दोघं एकमेकांबरोबर. हा किती सुखात असतात, किती आनंदात असतात. आनंद, निकिता, त्यांची मुलं, आनंदचे आई बाबा, एकदम आदर्श कुटुंब आहे खरं, पण सुंदर कुटुंबामध्ये सुद्धा काहीतरी अडचणी असतातच. हे ना, हे असं करता तुम्ही. आता मी अडचणींबद्दल काही बोललोय का? मी आता आदर्श सुंदर कुटुंबाबद्दल बोलतोय ना. आणि मी बोलतो त्याच्या विरुद्धच का बोलायचं असतं तुम्हाला? एक मिनिट, मी विरुद्ध नाही बोलते. अहो मी खरं बोलतेय, नको बोलू का? मला असं म्हणायचंय की आनंददादा आणि निकिताताई ते दोघं सुद्धा आज अडचणी असताना सुद्धा इतका उत्तम संसार करतायत. त्यांच्याकडे बघून सुद्धा रोहन आणि अधिराने शिकावं. एक मिनिट. अडचण आहे आनंद आणि निकिताला? हे बघा, आनंद माझा खूप जवळचा आणि घट्ट मित्र आहे. त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तो माझ्यापाशी बोलतो. मग त्याला जर का अडचण असती तर त्याने ही गोष्ट मला सांगितली नसती. उगाच काहीतरी इमॅजिन करत बसलाय. ओके. आता हा ओके शब्द आहे ना, हा बिलकुल वापरायचा नाही. आजपासून या ओके शब्द वापरण्यावरती बंदी आहे. ठीक आहे, मग मी आता एक काम करते. जी हुजूर, होय सरकार असं म्हणायला लागते. चालेल? हे बघा, तुम्हाला जे काही म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणा. मी कोण तुम्हाला सांगणार? ओके. मी ठेवू का फोन? हा ठेवा. बाय. एक मिनिट. आनंद आणि निकिताला खरंच अडचण आहे असं वाटतं तुम्हाला? नाही वाटत नाही मला. मग कशाला बोलताय उगाच? कारण मला माहितीये. माझ्यापेक्षा जास्त? अच्छा, म्हणजे मी मित्र असून मला माहिती नाही पण तुम्हाला माहिती आहे? नाही हो, मी खूप जनरल बोलले. बरं ठेवते. ठीक आहे, बाय.